नमस्कार मित्रांनो, आज पण खूप कडाक्याची थंडी पडली होती आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात चूल पेटवूनच केली. बाहेरनं लाकडं घेऊन आलो, तिचे बारीक तुकडे केले आणि चूल पेटवली. पहाटे पहाटे खूप त्रास झाला, कारण आज खूपच जास्त थंडी होती. चूल पेटवून झाल्यावरती त्यावर तोंड धुण्यासाठी गरम पाण्याचं पातेलं चढवलं. थोडा वेळ त्या आगीच्या शेजारीच बसून शेकोटी घेतली, तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं. आज इतकी जास्त थंडी होती की काही सांगता येत नाही, कारण आतापर्यंत मी अनुभवलेली ही कोकणातली सगळ्यात मोठी थंडीची लाट होती. थोडा वेळ चुली शेजारी बसूनच हात पाय चांगल्या प्रकारे शेकवून घेतलं आणि मग पुढील दिवसभराच्या कामाला सुरुवात करायचं ठरवलं. मित्रांनो, ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर आणि लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी भावानी पण त्याच्या कोंबड्या त्याच्या परसावणाच्या बाहेर जातात म्हणून त्यांनी बॉर्डरला साडी लावून घेतोय, कारण एक छोटंसं प्रोटेक्शन लेअर असावी म्हणून. त्यांनी इकडनं सुरुवात केली. आजूबाजूची सगळी छोटी झाडांची छाटणी केली आणि त्यांनी बॉर्डर आता बांधून घेतोय. तिकडे पलीकडे आम्ही पण नेटिंग करतोय, ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथे साईड बाय साईडला कोंबडे पण सोडलेले आहेत आणि ते एकमेकात भांडतायत, म्हणून भाऊ तिकडचं काम सोडून इकडे पळत आलाय त्यांना पळवण्यासाठी. त्यांना आता त्यांच्या शेल्टरमध्ये टाकतोय, कारण ती मोठी कोंबडी त्या पिल्लांच्या मागे लागतात म्हणून. ती बघा, ते आता शेल्टरमध्ये गेले, त्यांच्या घरट्यामध्ये त्यांना ठेवले. आता पुन्हा पिल्लांना आतमध्ये सोडून पुन्हा नेहमीचा कामाला चालू झालाय. इथून तुम्ही आमचं घर पाहू शकता. ह्या बाजूला आमचं घर आहे, आमचं पण तिथे काम चालू आहे. चला ते पण तुम्हाला दाखवतो मी. आम्ही पण इथे आता सेम असं बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी नेटिंग करतोय. जुनी सगळी नेट अवेलेबल होती ती आता काढून घेतली आहे आणि त्यांना आता लांब लचक साफ करून पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेत आहोत. आता हे कापलेलं नेट आम्ही व्यवस्थित, जो आमचा उरलेला भाग होता तिथे फेन्सिंग नव्हतं, तिथे आम्ही व्यवस्थित खालच्या बाजूने आधी फिट करून घेतो, कारण सहसा
सर्व लहान जातीचे प्राणी जसं मुंगूस, ससे, घूस, उंदीर म्हणू शकता, ते इथनंच खालनाच आतमध्ये घुसून जे आम्ही कलिंगड आणि काकडी लावले त्याच्या वेलींना त्रास देऊ नये म्हणून पहिल्यांदा मी बॉटमपासून सुरुवात केली आहे. इकडे बांधून घेऊ थोडा, म्हणजे आपल्याला तिकडे उडता येईल. इकडे मारले खाली खाली घ्या हे खाली. बाकीच्या वरच्या बाजूला भावाचंही फेन्सिंगचं काम जोरदार चालू आहे. तुम्ही टकटकचा आवाज ऐकलाच असेल. तो फेन्सिंगसाठी बांबू ठोकत होता. मी आता स्टूलवर चढून नेटचं टॉपमोस्ट वरच्या बाजूची जी जाळं होतं त्यात फिक्स करून घेतोय, कारण जेवढा जास्तीत जास्त उंच असेल तितकंच वांदरांपासून आतमध्ये येण्यापासून संरक्षण होईल. म्हणून मी आता स्टूलवरती चढून ते टॉपमोस्ट लेअरला बांधून घेत आहे. ऑलमोस्ट आता आमचं पूर्ण फेन्सिंग पूर्ण झालं आहे. आतमध्ये काकडी आणि कलिंगडाचे वेल आहेत. इम्बॅलन्स पण होतो इथे. या साईडची एक छोटी फेन्सिंग आमची बाकी होती, ती आज आम्ही पूर्ण केली आहे संपूर्ण. आता मी माझ्या बागेच्या कॉर्नरला उभा आहे आणि भावानी या साईडने त्याची मगाशी दाखवलेली साडीची फेन्सिंग पूर्ण कंप्लीट केली. त्याकडे कोंबड्या आहेत, त्या इथनं उड्या मारून खालच्या बागेमध्ये येऊ नये म्हणून त्याने ही फेन्सिंग केली. कारण या बागेलाच खालती चिकटून आमची पालेभाजीची, तर कोंबड्यांना पालेभाज्या बघून त्या इकडे जंप करतील म्हणून ती प्रोटेक्टिव्ह त्यांनी फेन्सिंग केली आहे. वडील पण संध्याकाळी त्यांचे नेहमीचं काम जे राजूला घेऊन इव्हनिंग वॉकला गेले होते ते आता घेऊन आले आहेत. आता ह्याच्यानंतर त्यांची संध्याकाळची इव्हनिंगची कामं चालू होतील, जसं पालेभाज्याला पाणी घालणं. आज काही ठिकाणी मी राजू वॉक करून थकलाय आणि डायरेक्ट घरी गेलाय पाणी पिण्यासाठी. वडील आता त्यांच्या नेहमीप्रमाणे पालेभाजीला पाणी घालत आहेत. ही आहे आमची कोथिंबिरीची बाडी छोटीशी. त्या बाजूला माठाच्या बाडी आहेत. इकडे पण हिरवा माठ आहे, हा लाल माठ. इकडे मिरचीची बाडी पूर्ण व्यवस्थित मोठी झाली. आता लवकरच हिची लागवड करून घेऊ. इकडे आता आमचं मेथी पेरण्याचा प्लॅनिंग आहे.
पाहूया. आता यांच्या नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या कामाला सुरुवात झाली. मी पण पुढच्या साईडला झाडांना पाणी घालून घेतो. भेंडी लागली रे. या बाजूला भेंडी आणि बावची आहेत. भेंड्यांना बघा, छोटे छोटे भेंडे दिसायला सुरुवात झाली आहे. इथे एक भेंडा आला, दोन भेंडे आले, इथे दोन भेंडे आहेत, इथे एक भेंडा आहे, तो तिथे एक भेंडा आहे. ऑलमोस्ट सर्व भेंड्यांच्या झाडांना भेंडे धरायला सुरुवात झाली आहे आणि 2-3 दिवसात आमची भेंड्यांची भाजी तयार होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भेंड्यांची रोप आहेत आणि तेवढीच बावचीची पण रोप आहेत. तर 10 प्रत्येकाला 2-2 भेंडे धरलेत, म्हणजे 10 दुणे 20 भेंडे एकाच वेळेला आठवड्याच्या फरकाने आम्हाला खायला भेटतील. इकडे काकडी आणि कलिंगडांच्या रोपांना पण आताच पाणी लावून घेतलंय. आता ह्या कंपाऊंडमध्ये, ह्या नेटमध्ये जी पण झाडं आहेत त्यांना मी आता पाणी घालेल. इथे पाण्याची बादली मी भरून ठेवले. आता मी आतमध्ये पाणी घालायला जातोय. मित्रांनो, आता ह्या आतमधल्या नेटमधल्या झाडांना आता मी पाणी घालतो. हा व्हिडिओ जास्त स्ट्रेच न करता मी इकडेच संपवतो आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर लवकरच भेटूया. नमस्कार. त्या टेबलच्या खाली